कामगारांची सहनशीलता गिरणी कामगारांनो गिरणी कामगारांनी सकाळी 10 वाजल्यापासून मी इथं बसलोय ना. त्यांचं काय म्हणणं आहे की आपण शांत पद्धतीने ऐकून घेऊया. सर्वांनी शांत बसा. मोदी सर चर्चा करतात. 2 मिनिटं फक्त. आणि म्हणून मी किती द्या डीसीपी साहेब स्वतः आले, मुंडे साहेब या ठिकाणी आपल्याला सांगायला आले. निरोप जो आहे त्यांचा मुख्यमंत्र्यांचा पण आणि उपमुख्यमंत्र्यांचा पण निरोप आहे, ते आपल्याला सांगतील. त्याप्रमाणे पुढे आपण ठरवू काय. बोला साहेब बोला. 2 मिनिट शांतता ठेवा प्लीज. आताच माननीय उपमुख्यमंत्री महोदय जे आहेत त्यांच्याशी मी स्वतः बोलतोय. असं नाही की ते ओएसडीनं सांगितलं किंवा काही. गेटवे ऑफ इंडियावर आता जो कार्यक्रम चालू आहे तिथे माननीय उपमुख्यमंत्री महोदय आले होते आणि त्यांना मी सांगितलं की ते काय सिच्युएशन आहे, लोकांचा काय मागण्या आहे. त्याच्यापूर्वी त्यांची भेट झालेली आहे, त्यांनी याची कल्पना आहेच आम्हाला. पण त्यांनी उद्या सकाळी 10 वाजता आपलं शिष्टमंडळ बोलवलेलं आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही त्यांच्या माध्यमातून अजून पुढे आपली मागणी मांडू शकता. सरांनी स्वतः, म्हणजे मी दुसऱ्या कोणाचंच नाही, मी स्वतः यासाठी चाललोय कारण मी स्वतः बोललोय सरांना. साहेब त्यांना लेखी द्यायला सांगा. लेखी द्यायला सांगा. लेखी द्यायला सांगा. प्रत्येकाने वेगळी मांडली मागली. आता समजा मागणी वेगळी मांडली तर ते आता शक्य होणार नाही, हे लक्षात घ्या. आम्ही लेखी द्यायला सांगा. आम्ही मैदान सोडणार. आम्ही आमच्या नेत्यांना पण सोडणार. मुख्यमंत्री कामगारांनो 40 वर्ष लागतात ते. आम्ही मान्य करतो. नाही लेखी घ्या. एकटाच मान्य नाही करत. लेखी घ्या. साहेब आम्हाला लिहून द्या. आमच्या सर्व अटी ओके आहेत म्हणून आम्ही तयार आहोत द्यायला. मी तुम्हाला काय सांगतोय, मी दुसऱ्या कोणाच्या माध्यमातून नाही, मी स्वतः बोललो म्हणलं. मी तर तुम्हाला हो पण साहेब ठीक आहे, तुम्ही बोलला ठीक आहे. साहेब तुम्ही बोलला ठीक आहे. आमचा अटी आहेत ना त्या ओके. साहेब तुम्ही बोलताय मान्य करतो आम्ही. आमच्या ज्या अटी आहेत त्या ओके करायला सांगा. आम्ही तयार आहोत द्यायला. प्रत्येक जण जर वेगवेगळं बोलायला लागलं तर कोणीच काही गडबड करणार नाही. आम्ही शांतता घ्या. शांततेने बसणार आहोत. मुंडे साहेब काय म्हणतात ते ऐकून आपण एवढंच सांगितलं साहेब की आम्हाला कोणतरी मंत्री आमच्याकडे 4 लोक आहेत साहेब पाठवले. मुख्यमंत्र्यांनी एक माणूस नाही, एक मंत्री नाही येऊ शकत.
हे शक्य आहे का? म्हणजे फक्त कुठेतरी संघर्षाला हे करण्यासाठी दाबण्यासाठीचा प्रयत्न आहे. तुम्ही बोलून घ्या किंवा आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जर शक्य असेल तर आम्ही जातो. कोण जाणार माणसं आहे तुम्ही फोनवर बोला. त्यांना कॉलवर घ्या, फोनवरती आणि आम्हाला ऐकू द्या. एक मिनिट साहेब, मुख्यमंत्र्यांना फोन लावतात किंवा उपमुख्यमंत्र्यांना फोन लावतात. बघा काय म्हणतात ते ऐकून घेऊ ना. सर्वांनी बसून घ्या. अत्यंत चांगलं सहकार्य तुम्ही सर्वांनी केलं करता आहात. पहिल्यांदा ती आश्वासनं का पूर्ण झाली नाही तुमच्या समोर मी अधिकाऱ्यांना विचारणार आहे. ती जी काही आश्वासनं दिली होती का जे करूया म्हटलेलं होतं त्यात का पनवेलचाही विषय असेल की का त्यांचा मेंटेनन्स कमी झाला नाही किंवा अन्य जे काय आपल्याला विषय सांगितले होते त्या सर्वांवर चर्चा झाली. एक विषय सुद्धा तरी, कारण आपण गिरणी कामगार वारसचा संघर्ष करत असताना निश्चितपणाने जे सत्य आहे ते मांडलंच गेलं पाहिजे. तरी सुद्धा एकनाथ आज आम्ही 11 सव्वा 11 जरी झाला असेल तरी सकाळी 9:30 वाजले ते 9 वाजल्यापासून इथं सर्व कामगार 8 ते 10,000 कामगार या ठिकाणी उपस्थित होता आणि 14, 15, 16 संघटनेचे सर्व प्रमुख मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. आणि आदरणीय या मोर्चाचं ज्यांच्याकडे नेतृत्व आहे ते आमचे नेते आमदार सचिन भाऊ यांच्या प्रयत्नाला यश आलं आणि महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब यांनी आम्हाला भेट दिली. आम्ही त्या ठिकाणी आम्हाला मुंबईत घरं मिळाली पाहिजेत. प्रामाणिकपणानं शिंदे साहेबांनी सांगितलं की जास्तीत जास्त कामगारांना मुंबईत कशी घरं होतील त्या पद्धतीनं मी 100% प्रयत्न करतो. आणि उद्या तुमचं शिष्टमंडळ प्रत्येक तुमच्या संघटनेचे 2-2 जे लोक आहेत त्यांना घेऊन या. माझ्या डिपार्टमेंटचे जे अधिकारी आहेत त्या सर्व अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलवतो. शिवना बोलवतील, त्यांचे सचिव असतील, प्रमुख खात्याचे अधिकारी असतील, त्या सर्वांना त्या ठिकाणी बोलवून हा कुठल्याही परिस्थितीत गिरणी कामगारांचा प्रश्न 100% मार्गी लावूया. आणि उद्या तुम्हाला मी वेळ कुठल्याही परिस्थितीत देतो म्हणाले एवढं आश्वासन आम्ही तुम्हाला दिलंय. आणि सर्व अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलवणार आणि त्यांच्या समोर एक ठोस निर्णय काहीतरी घेऊया या पद्धतीचं आमदार सचिन भाऊ आहेर आणि आमच्या शिष्टमंडळाला त्यांनी आश्वासन तोंडी दिलेलं आहे. धन्यवाद. असेल की सर्व गिरणी कामगार वारस दूर म्हणजे कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, बेळगाव असेल किंवा अन्य ठिकाणाहून ज्या ज्या ठिकाणी गिरणी कामगार आहेत तिथून मोठ्या संख्येने गिरणी कामगार जवळपास 10,000च्या संख्येनं या आझाद मैदानावर जमला होता. दिवसभर संघर्ष केल्यानंतर कुठेतरी आशा होती की मुख्यमंत्री किंवा शासन प्रशासन आपल्याला त्याची दखल घेऊन निश्चितपणानं बोलवेल किंवा कोणीतरी जबाबदार व्यक्ती गिरणी कामगारांशी संवाद साधण्यासाठी इथे येईल. परंतु ते घडलं नाही. आणि त्यानंतर गिरणी कामगारांनी आक्रमक पवित्रा घेतला की जोपर्यंत मुख्यमंत्र्यांकडून किंवा प्रशासनाकडून कोणतीही आम्हाला या मोर्चा संदर्भातली बातमी मिळत नाही किंवा सकारात्मकता दिसत नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही. थोड्याफार प्रमाणात पोलिसांच्या माध्यमातून कुठेतरी दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला, परंतु त्याही दबावाला आपण जसं उत्तर द्यायला पाहिजे तसं दिलं आणि पोलिसांना सांगितलं की आम्ही कोणत्याही परिस्थितीत मात्र आझाद मैदानातून जाणार नाहीत. आणि लोकांची ती भावना आहे. खरं तर व्यासपीठाची म्हणण्यापेक्षा जे खाली होते लोक भावना होती की आम्ही माघारी जाणार नाहीत, पाहिजे तर तुम्ही व्यासपीठावरील लोकांनी मागे जा परंतु आम्ही खाली लोक जाणार नाही, ही भावना असल्यामुळे हे बदल घडले. आणि शेवटी जवळपास 10:30 ते 11 वाजता आज एकनाथराव शिंदे साहेबांशी चर्चा झाली किंवा त्यांनी ते बोलवून घेतलं. त्यांना कळलं की आता ही कुठे थांबवणं गरजेचं आहे, लोक माघारी जाणार नाहीत आणि पुढे वाढू नयेत विषय म्हणून त्यांनी बोलवून घेतलं. त्या बैठकीमध्ये त्यांच्याशी छोटीशी बैठक झाली आणि त्यांनी सांगितलं की मागील जे काही 10 जुलैला त्यांनी आश्वासने दिली होती त्यातली फक्त 17वा कलम
हेच फक्त रद्द करण्यात आलेलं आहे. बाकी जी काय त्यांनी आश्वासनं दिलेली होती, मग आमचा वंचित कामगारांचा मुद्दा असेल 1981चा असेल किंवा मुंबईतील विविध ठिकाणची जी काय गिरणी कामगारांसाठी उपलब्ध होणारी घर आहेत त्या संदर्भातले जे काही विषय आहेत ते येणाऱ्या काळात म्हणजे उद्याच एक बैठक बोलून अधिकाऱ्यांकडून तुमच्या समोर तो आम्ही जाब विचारू की बाबा या गोष्टींची तुम्ही पूर्तता का नाही केली किंवा ते करण्यामागे तुम्हाला ज्या काय अडचणी येतात हे आपण पूर्ण ज्या काय तुमच्या मागण्या आहेत त्याच्यावर पुन्हा विचार करून गिरणी कामगारांना मुंबईमध्ये जास्त घरं देण्याचा प्रयत्न करू, हे मात्र त्यांनी आज आपल्याला आश्वासित केलेलं आहे. आणि त्या संदर्भातली उद्या 4 वाजता ती बैठक बोलवण्यात आलेली आहे शिष्टमंडळाची. आणि त्यातही आज त्यांच्या बोलण्यावर निश्चितपणानं लक्षात आलेलं आहे की कुठेतरी सकारात्मकता दिसते. गिरणी कामगारांचा संघर्ष आता त्यांच्या लक्षात आलेला आहे, त्यामुळे त्यांनी ते मान्य केलेलं आहे मनातून की आता गिरणी कामगाराला त्याचा अधिकार मात्र दिला गेला पाहिजे. मला असं वाटतंय की आता 20 वर्ष गेल्या 20 वर्षापासून हेच चालू आहे. किती मोर्चे झाले, मोर्चात हेच सांगतात का हे मीटिंग होईल, ती मीटिंग होईल, दुसऱ्या दिवशी मीटिंग होते पण त्यानंतर खाली टीव्हीवर दाखवतात मला आम्ही खाली हे करू, आम्ही हे रद्द करू, हे रद्द करू, खाली प्रॉमिस करतात पण त्याचं काही सोल्युशन भेटत नाही आम्हाला. आता आज पण किती कोल्हापूरहून सांगलीवरून लोक आल्यात, कालपासून आल्यात, 24 तास जास्ती झाले. आता त्यांना इथेच थांबायचंय, त्यांचा काही सोय नाही, काही नाही. आता डायरेक्ट बोलले की 4 वाजता. आता मुख्यमंत्री गेटवे कडे जाऊ शकते, इंडिया आपला फायनल मॅचला तो पूर्ण दिवस बसू शकते, पण इथे तो 5 मिनिटं येऊ नाही शकत. सोल्युशन काय एवढंच होतं, काय सोल्युशन एवढंच होतं काय ऍटलीस्ट येऊन इथे आश्वासन द्या काय तुम्ही घरं देणार आहेत की नाही. आमची शेवटची हीच मागणी आहे की उद्या जर त्यांना बोलायचंच आहे तर डायरेक्ट हे बोला की आम्ही घरं देणार आहेत, मुंबईत घरं देणार आहेत. जी कामगार आहेत त्यांचा हक्क आहे. आमचे वडील, आमचे दादा, आमचे ते वारले, ते थांबून वारले. आता हे आहेत ते पण त्यांचं पण हेच करायचंय. आम्ही पेपर जे माझ्या आईने सांभाळून ठेवल्यात ते पण सडल्यात. पेपर 20 वर्ष झाले पेपर सडल्यात, पुरे सडल्यात पेपर. आता ती पुढे सडून जातील पेपर. मग नंतर योग पेपरचं बोलतील का पेपर सडले, कशाला सडले? ते 20 वर्ष 25 वर्ष हे लोक घालले.